2. सदाचरणाची आवश्यकता. एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला, गृहस्थ हो, दृष्ट आणि अनीतिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. दृष्ट आणि अनीतिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा असतो. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते. हा त्याचा चौथा तोटा असतो. दृष्ट आणि अनीतिमान माणसांची हे गृहस्थ अशा प्रकारची हानी होते. यांच्या उलट जी माणसे सज्जन शीलवान असतात त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो. त्याची सत्कीर्ती सगळीकडे पसरते. त्याला सर्वत्र मान मिळतो. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तिथे निसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरते समयी देखील तो शांत चित्ताने देहत्याग करतो. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती, आपतेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते. 3. सदाचार आणि जनतेप्रती जबाबदाऱ्या. एक समय भगवान खारींना जेथे दाणे खायला घालीत त्या राजगृहातील वेळुवनात राहत होते. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडावर चारिका करीत होते. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्तांना भेटला. औपचारिक अभिवादनही प्रकार झाल्यावर सारीपुत्तांनी त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. भिक्खूने भगवंत व भिक्खू संघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणे सारीपुत्तांनी विचारल्यावरही राजगृह नगरात तंडुलपाल द्वाराजवळ राहणाऱ्या धानंजानी ब्राह्मणाचा कुशल समाचार सांगितला. सारीपुत्तांनी त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धानंजानी अप्रमादपूर्वक राहतो काय? भिक्खूने उत्तर दिले, धानंजानी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातील नाही व स्वतःही सुशील नाही. यावर सारीपुत्त म्हणाले, धानंजानीची प्रमादशीलता ही फार वाईट वार्ता आहे. एखाद्या वेळी तो मला भेटेल त्यावेळी यासंबंधी मी त्याच्याशी बोलेन. दक्षिण पहाडातील आपला वास पूर्ण केल्यानंतर सारीपुत्तांनी आपली चारिका पुढे चालू केली आणि ते राजगृहाला आले. तेथे त्यांनी वेळुवनात वस्ती केली. सकाळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन ते राजगृहात भिक्षेसाठी गेले. त्यावेळी ब्राह्मण धानंजानी हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. भिक्षा संपवून परत आल्यावर सारीपुत्तांनी भोजन केले आणि नंतर धानंजानीला शोधून काढले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्यांना भेटावायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. सारीपुत्ताने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये. धानंजानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्तांना भेटावयाला गेला. सारीपुत्तांना अभिवादन करून तो त्यांच्या बाजूला बसला. सारीपुत्तांनी त्याला विचारले, धानंजानी, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ आधीसारखीच आहे ना? तो ब्राह्मण म्हणाला, तो उत्साह कसा कायम राहणार? कारण मला आता माझे आई बाप, पत्नी, कुटुंब, दास, कामकरी यांचे पालनपोषण करावयाचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त इष्ट आणि पाहुणे अतिथी यांना पाहुणचार करावयाचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांसाठी बळी द्यायचे असतात.
सारीपुत्तांनी विचारले, धनंजयाने, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि ह्या संबंधी त्याला जाब विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले, म्हणून मला शिक्षा करू नका? नाही, धनंजयाने म्हणाला. अशा काहीही सबबी दिल्या तरी त्याच्या दैवीचा कारावास चुकणार नाही. सारीपुत्त म्हणाला, तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्याच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचाराचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय? धनंजयाने म्हणाला, नाही. सारीपुत्त म्हणाले, त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय? धनंजयाने म्हणाला, नाही, तीळमात्र उपयोग होणार नाही. सारीपुत्त म्हणाले, किंवा त्याचे मित्र आणि ओळखीपाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल काय? धनंजयाने म्हणाला, नाही, तीळमात्रही उपयोग होणार नाही. किंवा त्याचे आप्तिष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही, तीळमात्रही होणार नाही. किंवा जर त्यांच्या मृत पितरांनी त्याचे समर्थन केले की त्यांच्या देवदेवतासाठी त्याने हे केले किंवा राज्यासाठी त्यांनी हे केले असे तो समर्थन करू लागला तर ते चालेल काय? नाही, तीळमात्रही चालणार नाही. तो किंवा इतर लोक त्याने केलेले सदाचरणाचे किंवा न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? नाही. सारीपुत्त म्हणाले, जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलीही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यापैकी धनंजयाने तुला कोणता मनुष्य अधिक चांगला वाटतो? धनंजयाने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. धनंजयाने आपल्या आईबापाचे पोषण करण्याचे न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग देखील आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब आणि इतर सर्वांच्याही परिपोषणासाठी मोकळे नाहीत काय? सारीपुत्तांनी विचारले. धनंजयाने म्हणाला, होय सारीपुत्ता, ते सर्व मार्ग मोकळे आहेत. यानंतर सारीपुत्ताच्या ह्या निवेदनाने प्रसन्न होऊन त्यांचे आभार मानून धनंजयाने उठला आणि तो परत गेला. 4. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धाम्मिक हा होता. धाम्मिकाने भगवंतांना विचारले, आपले अनुयायी सदाचरणात पूर्णता कशा प्रकारे साधतात? मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे याचे कारण आपण मानव कल्याणाचे अनुपम शास्त्रे आहात. सुशिक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपल्या मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना त्यांचे मत मांडण्याची फार हौस असते त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविला की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे. भगवान, परिशुद्ध धम्म आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. उपासकांच्या संबंधीच्या करुणेमुळे भगवंतांनी उत्तर दिले, ऐका तर मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगतो. उपासकांच्या संबंधीच्या करुणेमुळे भगवंतांनी उत्तर दिले, ऐका तर मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगतो. ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, त्याची हिंसा करू नका. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याकडून चोरी करवू नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी वाईट संबंध ठेवू नये. सभेमध्ये न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य भाषणाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. उपासकांनी नियमांचे पालन करावे. मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा. मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात आणि आपल्या
इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात, तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग असतो, ह्यापासून परावृत्त व्हा. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्यभिचार करू नका, भर रात्री कुग्रास अन्न अवेळी सेवन करू नका, गंधमाळा आणि पुष्पमाळा धारण करू नका, उंच गाद्या गिरद्यांवर झोपू नका. प्रत्येक उपोषणाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. प्रातःकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने याचकांना यथासामर्थ्य भोजनाचे व पेय पदार्थाचे दान करा. आपल्या आईवडिलांची सेवा करा, धम्मानुसार चांगला व्यवसाय करा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंब करणारा उपासक उच्च पद प्राप्त करेल.